जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव। ग्राउंड झिरो या विशेष बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। पेटत्या फटाक्यामुळे 9 वर्षाच्या चिमुरड्यानं आपला डोळा गमावला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली। 9 वर्षाच्या साईनाथ घुगेचा डोळा पूर्णपणे निकामी झालाय। साईनाथवरती हैदराबादमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले। पालकांना काळजी घेण्याचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून आवाहन केलं जातंय। फटाके फोडत असताना अचानक फटाका डोळ्यावरती लागल्यामुळे 9 वर्षाच्या साईनाथ घुगे या चिमुरड्याचा डोळा पूर्णपणे निकामी झालाय। त्यावरती हैदराबाद येथे सध्या उपचार सुरू आहेत। साईनाथला प्राथमिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। तेथे उपचार झाला नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे हलवण्यात आलं। त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण की त्याचा डोळा पूर्णपणे निकामी झालाय। दिवाळीचा सण काही दिवसांवरती येऊन ठेपलाय। दिवाळीपूर्वीच लहान मुलं फटाके घेऊन फटाके फोडत रस्त्यावरती फिरू लागतात। सुरतच्या वाराछा या भागामध्ये राहणाऱ्या या मुलांनी गटाराच्या आतमध्ये फटाके फोडण्याचा प्रयत्न केला। फटाके फोडून मुलं लगेच पळाली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। काही मुले घराबाहेर बसलेली दिसत आहेत, तर तिथे एक महिलाही उभी आहे। महिला आत जाताच सर्व मुलं घरासमोरील गटाराकडे सरकतात आणि आतमध्ये बॉम्ब पेटवतात। मात्र पुढे काय होणार याची मुलांना अजिबात कल्पनाच नव्हती। नाल्यातून निघणाऱ्या गॅसमुळे मुलांनी बॉम्ब टाकताच आग लागली आणि आगीच्या 5 ते 6 फूट लांब ज्वाळा बाहेर आल्या। मात्र या घटनेनंतर सर्व पालकांनी अधिक सतर्क राहिलं पाहिजे असं आवाहन केलं जात आहे, कारण दिवाळीमध्ये मुलांची एक छोटीशी चूक त्यांच्या संपूर्ण भविष्यासाठी घातक ठरू शकते। त्यामुळे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडूनही आवाहन केलं जाते, लहान मुलांकडे लक्ष द्या, कारण की दिवाळीचा सण हा काही दिवसांवरती येऊन ठेपलाय। दिवाळीपूर्वीच लहान मुलं फटाके घेऊन फटाके फोडत रस्त्यावरती फिरू लागलेत। सुरतमधला हा व्हिडिओ आहे। सुरतच्या वाराछा भागामध्ये राहणाऱ्या या मुलांनी गटाराच्या आतमध्ये फटाके फोडण्याचा प्रयत्न केला। फटाके फोडून मुलं लगेच पळाली नसती तर एक मोठी दुर्घटना घडली असती। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। काही मुलं घराबाहेर बसलेली दिसतायत, तर तिथे एक महिलाही उभी आहे। महिला आत जाताच सर्व मुलं घरासमोरील गटाराकडे सरकतात आणि आतमध्ये बॉम्ब पेटवतात। मात्र पुढे काय होणार याची मुलांना अजिबात कल्पना नव्हती। नाल्यातून निघणाऱ्या या गॅसमुळे मुलांची बॉम्ब टाकताच तिथे आग लागली। आगीच्या 5 ते 6 फूट लांब ज्वाळा बाहेर आल्या। मात्र या घटनेनंतर सर्व पालकांनी अधिक सतर्क राहिलं पाहिजे, कारण दिवाळीमध्ये मुलांची एक छोटीशी चूक त्यांच्या संपूर्ण भविष्यासाठी घातक ठरू शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष विमानानं युरोप दौऱ्यावरती ते रवाना झाले होते। ते आता इटलीची राजधानी रोम येथे दाखल झाले। दौऱ्यामध्ये G20 आणि COP26 परिषदांमध्ये पंतप्रधान सहभागी होत आहेत। मोदी विशेष विमान रोमच्या लिओनार्डो दा विंची आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरले। विमानतळावरून अर्धा तास रस्त्याने त्यांनी प्रवास केल्यानंतर पंतप्रधान हॉटेल वेस्टिन एक्सेलियर येथे पोहोचले। हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर अवघ्या 3.5 तासांनी पंतप्रधान मोदींची पहिली भेट युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांच्याशी होईल। यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमधून थेट पियाझा गांधी येथे जातील आणि तेथे असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली वाहतात। यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमध्ये परततील। तेथून ते इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांची भेट घेण्यासाठी प्लाझो चिगी येथे जातील। कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये कॉन्सिलियोन या सभागृहामध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना मोदी भेटणार आहेत। दरम्यान पंतप्रधान मोदींचा हा प्रवास कसा सुरू झाला यावर एक नजर टाकूया।
पंतप्रधान मोदी यांच्या विशेष विमानानं युरोप दौऱ्याला सुरुवात झाली। त्या ठिकाणाहून ते रवाना झाले। सुमारे 9 तास 10 मिनिटे त्यांनी हवाई प्रवास केला। विमान रोमच्या लिओनार्डो दा विंची या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरले। पंतप्रधान हॉटेल वेस्टिन या ठिकाणी पोहोचले। पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला पोहोचले तेव्हा एक विशेष बाब घडली। तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरहून इटली येथे स्थायिक झालेल्या माहे गुरुजींशी संवाद साधला। तो चक्क मराठीत। आपण पाहूयात तो संवाद। माझं माही गुरुजी म्हणून मला इथे ओळखतात। 22 वर्षापासून इथे आहे सर, आणि सगळं मी शिकवलं इथे। आणि भाऊ पण तिथे आहे। इथे मी सर योगा आणि संस्कृत शिकवतो, आरती। आणि यांना आहेत तुमचे शिष्य सर इथे तर माझे कमीत कमी 2 लाख पर्यंत। यस। आणि आयुर्वेदिक मध्ये मला इथे 20 वर्ष झाले। यस सर। आणि सर खूप चांगलं आहे सर। माझी एकच अपेक्षा आहे फक्त आपल्याला की इथे भारत सरकार आणि इटालियन सरकार आयुर्वेदिकला परमिशन सर। माझं माही गुरुजी म्हणून मला इथे ओळखतात। 22 वर्षापासून इथे आहे सर, आणि सगळं मी शिकवलं इथे। आणि भाऊ पण तिथे आहे। इथे मी सर योगा आणि संस्कृत शिकवतो, आरती। आणि यांना आहेत तुमचे शिष्य सर इथे तर माझे कमीत कमी 2 लाख पर्यंत। यस। आणि आयुर्वेदिक मध्ये मला इथे 20 वर्ष झाले। यस सर। आणि सर खूप चांगलं आहे सर। माझी एकच अपेक्षा आहे फक्त आपल्याला की इथे भारत सरकार आणि इटालियन सरकार आयुर्वेदिकला परमिशन सर। फेसबुकनं आपलं नाव बदललंय। फेसबुक आता मेटा नावानं ओळखलं जाणार आहे। फेसबुक नव्या नावानं रिब्रँड करण्याचा अनेक दिवसांपासूनचा मार्क झुकरबर्गचा विचार अखेर प्रत्यक्षात उतरलाय। फेसबुकनं नाव बदललं असलं तरीही फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावं कायमच राहतील। फेसबुकचे माजी सिव्हिक इंटिग्रिटी चीफ समित चक्रवर्ती यांनी कंपनीला मेटा हे नाव सुचवलं होतं। फेसबुक सोशल मीडिया कंपनीपासून मेटावर्स कंपनी बनणार आहे। नवीन कंपनी वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल असं फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केलंय। विशेष म्हणजे 2005 सालीही फेसबुकनं आपलं नाव बदललं होतं। त्यावेळेस द फेसबुक हे नाव बदलून केवळ फेसबुक ठेवण्यात आलं होतं। दरम्यान भारत सरकारनं फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया कंपनीद्वारे वापरल्या जाणाऱ्या अल्गोरिदम आणि प्रक्रियांचा तपशील मागवलाय। पुढच्या महिन्यामध्ये घरोघरी लसीकरण केलं जाणार आहे। देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे। यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत। अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय उरल्यानं तज्ञ सांगतायत। दुसरीकडे कोरोनावरील लसीकरणाच्या मुद्द्यावरती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये उत्तर दिलंय। कोरोनावरील लसीकरण घरोघरी जाऊन करणं हे शक्य नाही। केंद्र सरकारनं घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास नकार दिला। चांगल्या, योग्य आणि तर्कसंगत कारणांमुळे लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरती नोंदणी केल्यावरती सरकारी आणि खासगी केंद्रावरती लस घेता येऊ शकते। कोरोनावरील लसीकरण मोहिमेनुसार सीव्हीसीच्या 4 प्रमुख गरजा आहेत। यामध्ये पुरेशी जागा, पुरेशी कोल्ड स्टोरेज सुविधा, पुरेशा संख्येमध्ये लस घेणारे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि लसीकरणानंतर होणाऱ्या दुष्परिणामांच्या व्यवस्थापनासंबंधी पुरेशा व्यवस्थापनेचा समावेश आहे असं केंद्रानं स्पष्ट केलंय। त्यामुळे लसीकरण हे पुढच्या महिन्यामध्ये एक मोहीम राबवली जाणार आहे। पुढच्या महिन्यामध्ये घरोघरी लसीकरण केलं जाणार आहे। देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे, त्यामुळेच ही योजना आखण्यात आली आहे। यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत। अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय उपलब्ध असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे कोरोनावरील लसीकरणाच्या मुद्द्यावरती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये उत्तरही दिलंय। कोरोनावरील लसीकरण घरोघरी जाऊन करणं हे शक्य नाहीये। त्यामुळे केंद्र सरकारनं घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास नकार दिलाय। चांगल्या, योग्य
आणि तर्कसंगत कारणांमुळे लसीकरणासाठी कोविन पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर सरकारी आणि खासगी केंद्रावरती लस घेता येऊ शकते। कोरोनावरील लसीकरण मोहिमेनुसार सीव्हीसीच्या 4 प्रमुख गरजा आहेत। त्यामध्ये यात पुरेशी जागा, पुरेशी कोल्ड स्टोरेज सुविधा, पुरेशा संख्येमध्ये लस घेणारे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि लसीकरणानंतर होणाऱ्या दुष्परिणामांच्या व्यवस्थापनासंबंधी पुरेशा व्यवस्थापनेचा समावेश आहे, असं केंद्रानं स्पष्टीकरण दिलंय। तर एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 7 महिन्यांमध्ये कोरोनाचं सर्वात कमी रुग्ण आढळल्याचं समोर आलंय। देशामध्ये मंगळवारी कोरोनाचे नवे 12,428 रुग्ण आढळले आहेत, तर 356 जणांचा मृत्यू झालाय। नव्या रुग्णांची संख्या गेल्या 238 दिवसातील सगळ्यात कमी आहे। देशामध्ये सोमवारी 11,000 या कोरोना रुग्ण संख्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या असून देशामध्ये आतापर्यंत 102.94 कोटी लस मात्रा दिल्या गेलेल्या आहेत। सातत्यानं घटणाऱ्या रुग्णसंख्येमुळे देशातील नागरिकांमध्ये दिलासा पसरलाय, त्यामुळे ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी घट होताना पाहायला मिळते। गेल्या 7 महिन्यांमध्ये कोरोनाचं सर्वात कमी रुग्ण आढळल्याचं समोर आलंय। देशामध्ये मंगळवारी कोरोनाचे नवे रुग्ण हे 12,428 रुग्ण आढळून आले, तर 356 जणांचा मृत्यू झालाय। नव्या रुग्णांची संख्या गेल्या 238 दिवसांमध्ये सगळ्यात कमी आहे। देशामध्ये सोमवारी 11,31,826 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून देशामध्ये आतापर्यंत 102.94 कोटी लस मात्रा दिल्या गेलेल्या आहेत। सातत्यानं घटणाऱ्या रुग्णसंख्येमुळे देशातील नागरिकांमध्ये दिलासा पसरलाय, त्यामुळे रुग्णसंख्येमध्ये घट जरी झाला असला तरी मास्कचा वापर करणं, सॅनिटायझरचा वापर करणं हे टाळू नका, असं आवाहनही केलं जात आहे। आता एक महत्त्वाची बातमी। 4 वर्षापर्यंतचं बाळ सोबत असल्यास दुचाकीला 40 किमी प्रति तास वेग मर्यादा असावी, असा प्रस्ताव वाहतूक महामार्ग मंत्रालयानं मांडलाय। लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा उपाय लागू करण्यात आलाय। त्याबरोबरच बाळाला हेल्मेट, सेफ्टी बेल्ट यासारखे उपाय सुचवण्यात आलेत। रस्ते मंत्रालयानं रस्ते सुरक्षाबाबत मसुदा तयार केला असून त्यावरती सूचनाही मागितलेल्या आहेत। त्यामुळे 4 वर्षापर्यंतचं बाळ सोबत असल्यास दुचाकीला 40 किमी प्रति तास वेग मर्यादा असावी, असा प्रस्ताव वाहतूक महामार्ग मंत्रालयानं मांडलाय। लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा उपाय लागू करण्यात आलाय। त्याबरोबरच बाळाला हेल्मेट, सेफ्टी बेल्ट यांसारखे उपाय सुचवण्यात आलेले आहेत। रस्ते मंत्रालयानं सुरक्षेबाबतच मसुदा तयार करून त्यावरती सूचनाही मागितल्या आहेत। लोकल प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पास हे अत्यावश्यक असणार आहे। त्यामुळेच आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह 2 लस मात्रा घेतलेल्या लोकल प्रवाशांना आता सर्व प्रकारचे पास देण्याच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत। प्रवाशांना मासिक, त्रैमासिक आणि 6 माही पास देण्यात येतील, असं स्पष्टीकरणही देण्यात आलंय। लोकल प्रवासासाठी तिकीट द्यावं की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, परंतु तुर्तास पासच्या आधारे प्रवाशांना प्रवास करता येणार आहे। त्यामुळे तिकीट विक्रीही बंद करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक प्रवाशांनी संतापही व्यक्त केलाय। संतप्त अशा त्यांच्या प्रतिक्रियाही समोर आल्यात। लोकल प्रवासासाठी आता युनिव्हर्सल पास हे आवश्यक असणार आहे। त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह 2 लस मात्रा घेतलेल्या लोकल प्रवाशांना आता पास अनिवार्य करण्यात आलाय। सर्व प्रकारचे पास देण्याच्या स्पष्ट सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत। प्रवाशांना मासिक, त्रैमासिक आणि 6 माही पास हे पास देण्यात येण्याचं असलं स्पष्टीकरण देण्यात आलंय। लोकल प्रवासासाठी तिकीट द्यावं की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाहीये, परंतु तुर्तास पासच्या आधारेच प्रवाशांना आता प्रवास करावा लागणार आहे। लालपरीचा रात्रीचा प्रवास आता स्वस्त झालाय। रात्र आणि सेवा प्रवक्रा अंतर्गत रात्री धावणाऱ्या साध्या बसेसचे तिकीट दर हे दिवसा धावणाऱ्या बसेसच्या तुलनेमध्ये 18% जास्त होतं। मात्र 25 ऑक्टोबर पासून दिवसा धावणाऱ्या बसेसच्या तिकीट दरामध्ये 5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे दिवसा धावणाऱ्या तिकीट दराच्या तुलनेमध्ये रात्रीचा प्रवास हा स्वस्त झालाय। लालपरीचा रात्रीचा प्रवास आता स्वस्त झालाय। रात्र आणि सेवा प्रकाराअंतर्गत रात्री धावणाऱ्या
साध्या बसेसच्या तिकीट दरामध्ये हा बदल करण्यात आलाय। हे दिवसा धावणाऱ्या बसेसच्या तुलनेमध्ये 18% जास्त होतं। मात्र 25 ऑक्टोबर पासून दिवसा धावणाऱ्या बसेसच्या तिकीट दरामध्ये 5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे दिवसा धावणाऱ्या तिकीट दराच्या तुलनेमध्ये रात्रीचा प्रवास हा स्वस्त झालाय। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या 13 विमानतळांचं खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। 31 मार्च पूर्वी यासंबंधीची निविदा पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। सरकारी खासगी भागीदारी तत्वावरती बोली लावली जाणार असून चालू वित्त वर्षाच्या अखेरपर्यंत बोली पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली। 13 विमानतळांपैकी भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, त्रिची तसेच इंदोर आणि रायपूर ही 6 मोठी विमानतळं आहेत। झारसुगुडा, गया, कुशीनगर, कांगंडा, तिरुपती, जबलपूर आणि जळगाव ही 7 छोटी विमानतळं आहेत। यातून मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी छोट्या विमानतळांना मोठ्यांशी जोडण्याची कल्पना असल्याचं समोर आलंय। भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या 13 विमानतळांचं खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। त्यामुळे 31 मार्च पूर्वी यासंबंधीची निविदा पूर्ण करण्याचाही सरकारचा प्रयत्न असणार आहे। सरकारी खासगी भागीदारी तत्वावरती बोलीही लावली जाणार आहे। पेगासस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिलाय। सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश R.V. रवींद्रन हे या 3 सदस्यीय समितीचे प्रमुख असतील। त्याबरोबरच आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय हे इतर सदस्य असतील। आम्हाला कायद्याचे राज्य सुनिश्चित करायचं आहे। आम्ही नेहमीच मूलभूत हक्कांचं संरक्षण केलं आहे। प्रत्येकाला आपल्या खासगी बाबींच्या गोपनीयतेचं संरक्षण करायचं आहे। गोपनीयतेच्या अधिकाराला काही मर्यादा आहेत, पण कायदेशीर मार्गाने अशा प्रकरणांमध्ये कारवाई होऊ शकते, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश N.V. रमणा यांनी म्हटलंय। त्यामुळे पेगासस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिलाय। सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी चौकशीसाठी एक समितीही स्थापन केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश R.V. रवींद्रन हे या 3 सदस्यीय समितीचे प्रमुख असणार आहेत। त्यासोबतच आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय हे इतर सदस्य असणार आहेत। आम्हाला कायद्याचं राज्य सुनिश्चित करायचं आहे। आम्ही नेहमीच मूलभूत हक्कांचं संरक्षण केलंय। प्रत्येकाला आपल्या खासगी बाबींच्या गोपनीयतेचं संरक्षण करायचं असतं, त्यावेळेस गोपनीयतेच्या अधिकाराला काही मर्यादाही आहेत, पण कायदेशीर मार्गाने अशा प्रकरणांमध्ये कारवाई होऊ शकते, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश N.V. रमणा यांनी म्हटलंय। तर पेगासस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी चौकशी केली जाणार आहे, यावर एक नजर टाकूयात। पेगासस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी चौकशी केली जाणार आहे। पेगासस हेरगिरी प्रकरणी केंद्राला मोठा झटका मिळाला आहे। स्वतंत्र तज्ञ समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। त्या चौकशीसाठी स्वतंत्र तज्ञ समितीही गठीत करण्यात आली आहे। माजी न्यायाधीश R.V. रवींद्रन 3 सदस्यीय समितीचे प्रमुख असणार आहेत। तर आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय हे इतर 2 सदस्य असतील। आणि पेगासस हेरगिरी आरोप चौकशीवरती सर्वोच्च न्यायालयाची नजर असणार आहे। दरम्यान पेगासस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिलाय। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश N.V. रमणा यांनी काय म्हटलंय पाहूयात। आम्हाला कायद्याचे राज्य सुनिश्चित करायचंय। आम्ही नेहमीच मूलभूत हक्कांचं संरक्षण केलंय। प्रत्येकाला आपल्या खासगी बाबींच्या गोपनीयतेचं संरक्षण करायचं असतं। गोपनीयतेच्या अधिकाराला काही मर्यादाही असतात, पण कायदेशीर मार्गाने अशा प्रकरणांमध्ये कारवाई होऊ शकते। आम्ही सरकारला उत्तर देण्याची पुरेशी संधीही दिली आहे।
राष्ट्रीय सुरक्षेमुळे ते उत्तर देऊ शकत नाहीयेत असं सरकारनं म्हटलंय. तुम्ही जे सांगू शकता तेवढं सांगा असं आम्ही सरकारला म्हटलं. पण सरकारनं उत्तर दिलेलं नाहीये. सुप्रीम कोर्ट फक्त मुक्त मिळून बसून शकत नाही. आम्ही सरकारला उत्तर देण्याची भरपूर संधी दिली. राष्ट्रीय सुरक्षेमुळे उत्तर देऊ शकत नाहीये असं सरकारचं म्हणणं आहे. पण भाजप सरकारला काहीतरी लपवायचं होतं हे आता स्पष्ट झालंय. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या या समितीच्या चौकशीनंतर देशाला न्याय मिळेल अशी आशा आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेसनं म्हटलंय. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्यात. पाहूयात. हम चाहेंगे पार्लियामेंट में इसका डिस्कशन हो. और देखिए, ये पेगासस जो है ये या प्राइम मिनिस्टर ने ऑर्डर किया है या फिर होम मिनिस्टर ने ऑर्डर किया है. ये कोई दूसरा व्यक्ति ऑर्डर नहीं कर सकता है. और अगर प्रधानमंत्री ने हमारे ही देश पर किसी और देश से मिलकर आक्रमण किया है तो फिर इस पे प्रधानमंत्री की व्यू हम सुनना चाहते हैं. जो फॉल्स नरेटिव कुछ वेस्टेड इंटरेस्ट के ग्रुप के लोग पेगासस मामले में पूरे देश में बनाने की कोशिश कर रहे हैं, उस नरेटिव को ध्वस्त करने के लिए यह आवश्यक है कि एक एक्सपर्ट्स की कमिटी गठित की जाए, एक एक्सपर्ट्स की कमिटी बनाई जाए. और आज कोर्ट ने एक्सपर्ट्स की कमिटी बनाई है. तर समितीच्या तांत्रिक सदस्यांची माहिती समोर आली आहे. यावरही एक नजर टाकूया. डॉक्टर नवीन कुमार चौधरी, डीन, राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान समितीचे ते प्रमुख आहेत. तर डॉक्टर प्रभाकरन हे प्राध्यापक आहेत स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि अमृता विश्व विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक आहेत. तर डॉक्टर अश्विन अनिल गुमास्ते हे IIT मुंबई मधले असोसिएट प्रोफेसर आहेत. तर पेगासस प्रकरणी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यावरती काही स्पष्टीकरणही देण्यात आलेलं आहे. पेगासस प्रकरणी ही महत्त्वाची सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. पेगासस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी चौकशीसाठी एक समितीही स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश RV रवींद्रन हे या 3 सदस्यीय समितीचे प्रमुख असणार आहेत. त्यासोबतच आलोक जोशी आणि संदीप ओबेरॉय हे इतर सदस्य असणार आहेत. या प्रकरणी आता उत्तरही देण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या या समितीच्या चौकशीनंतर देशाला न्याय मिळेल अशी आशा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेसनं म्हटलंय. त्यामुळे काँग्रेसच्याही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. या समितीच्या तांत्रिक सदस्यांची माहितीही समोर आली. यामध्ये डॉक्टर नवीन कुमार चौधरी हे गांधीनगरचे डीन आहेत. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान समितीचे ते डीन आहेत. तर यामध्येच डॉक्टर प्रभाकरनही प्रमुख आहेत. यामध्ये केरळचे ते आहेत. प्राध्यापक म्हणून स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अमृत विश्व विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक आहेत. तर डॉक्टर अश्विन अनिल गुमास्ते हे IIT मुंबईमधील असोसिएट प्रोफेसर आहेत. यांची ही माहिती सध्या समोर आलेली आहे. समितीच्या तांत्रिक सदस्यांची ही माहिती देण्यात आली आहे. आम्ही सरकारला उत्तर देण्याची भरपूर संधी दिली. राष्ट्रीय सुरक्षेमुळे उत्तर देऊ शकत नाही असं सरकारनं म्हटलंय. पण भाजप सरकारला काहीतरी लपवायचं होतं हे आता स्पष्ट झालंय असं म्हणण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या या समितीच्या चौकशीनंतर देशाला न्याय मिळेल अशी आशा आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलंय. यावरती काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्यात. आणि यासह इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.